कोल्हापूर म्हणलं की आपल्याला पहिला आठवतं ते अंबाबाईचं मंदिर. पण तुम्हाला माहित आहे का, तेच एक असं पवित्र तीर्थस्थान आहे ज्याला गया गदाधारा म्हणतात. नमस्कार मित्रांनो, अनएक्सपेक्टेड कोल्हापूरमध्ये आपलं स्वागत आहे. या मंदिराबाबत पुराणात माहिती अशी आहे की गयासूर नावाच्या राक्षसाला ब्रह्मदेवाकडून वरदान होईल. त्याचे शरीर देवाप्रमाणेच पवित्र असेल आणि त्याचे दर्शन घेणारा हा पापमुक्त होईल. याचे निवारण करण्यासाठी सर्व देवांनी विष्णुदेवाकडे धाव घेतली. विष्णुदेवाने यज्ञासाठी पवित्र स्थानाची मागणी ही गयाकडे केली. मागणीप्रमाणे आपल्या शरीरापेक्षा पवित्र काय असे म्हणत गयाने शरीर यज्ञासाठी दान केले. विष्णुदेवाने हे त्याचे बलिदान पाहता त्याला वरदान दिले, जो कोणी तुझे दर्शन घेईल त्याचे पित्र संतुष्ट होतील आणि त्यांना मोक्षप्राप्ती होईल. इथे आपल्याला 21 देवतांच्या उजव्या पायाचे ठसे, त्याचबरोबर गया गदाधारा विष्णू स्वरूप हे 12व्या शतकातील शिल्प पाहायला मिळते. हे मंदिर नेमकं कोणी बांधले याची लेखी माहिती उपलब्ध नाही. इसवी सन 12व्या शतकात शिलाहार राजवंश आणि मराठ्यांच्या इतिहासात त्यांचा संदर्भ आढळतो. पितरांच्या तृप्तीसाठी आणि मोक्षासाठी 21 देवतांना तर्पण करण्याची परंपरा होती याचा उल्लेख करवीर नगरीत आपल्याला पाहायला मिळतो. मंदिरात जाताना शास्त्राप्रमाणे पंचगंगेतील पाणी, काळे तीळ, दूध, तेल आणि तांदळाचे गोळे तर्पण करण्यासाठी घेऊन जावे. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि आपल्या पेजला फॉलो करायला विसरू नका.